हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल मराठी डिजिटल वर्ल्ड. मित्रांनो, कृषी विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या योजनेचा लाभाकरिता शेतकरी ओळख क्रमांक काढणे अनिवार्य आहे. याबाबतचा शासन निर्णय आलेला आहे. मित्रांनो, तुम्हाला माहित आहे, बरेच दिवस झालं फार्मर आय डी कार्ड काढण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी वारंवार सांगण्यात येत आहे. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण फार्मर आय डी नेमकं काय आहे आणि हा या ठिकाणी सर्व शेतकरी योजनेकरिता या ठिकाणी अनिवार्य करण्यात आलेला आहे, याबाबतची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. त्याचबरोबर मित्रांनो, फार्मर आय डी कशा पद्धतीने आपल्याला स्वतःला सुद्धा काढता येतो याविषयीची सुद्धा इन्फॉर्मेशन या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सो मित्रांनो, व्हिडिओला न स्किप करता संपूर्ण बघा, जेणेकरून सर्व डिटेल तुम्हाला व्यवस्थित समजतील. आणि जर तुम्ही चॅनलवरती फर्स्ट टाइम व्हिजिट करत असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे भविष्यात येणाऱ्या अशाच व्हिडिओंचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील जसंही मी व्हिडिओ अपलोड करेल. सो विदाउट वेस्टिंग अवर टाइम, लेट गेट स्टार्टेड. तर मित्रांनो, 11 एप्रिल 2025 रोजी आलेला हा GR आहे. या ठिकाणी बघू शकता, कृषी विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या योजनेचा लाभाकरिता शेतकरी ओळख क्रमांक अनिवार्य करण्यात आलेला आहे. म्हणजेच काय, फार्मर आय डी कार्ड हे अनिवार्य करण्यात आलेलं आहे. तर मित्रांनो, राज्यातील कृषी क्षेत्रात डिजिटल सेवांचा वापर करून शासनाच्या विविध योजनेचा जलद गतीने आणि परिणामकारक लाभ देण्याच्या उद्देशाने ठिकाणी फार्मर आय डी काढण्यासाठी या ठिकाणी सरकार सांगत आहे. तर तुम्हाला राज्यातील विविध या ठिकाणी ज्या सरकारी योजना असतील शेतीच्या संदर्भामध्ये, ह्या जलद गतीने व परिणामकारक होण्यासाठी शेतकऱ्यांना या ठिकाणी फार्मर आय डी कार्ड जे आहे हे काढण्यासाठी सांगितलं जात आहे. मित्रांनो, हे कार्ड ज्यांच्याकडे असणार आहे, म्हणजेच शेतकरी ओळखपत्र क्रमांक ज्यांच्याकडे असणार आहे, यांच्यासाठी कृषी विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या योजनेचा लाभाकरिता ॲग्रीस्टॉक योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या ओळखपत्र क्रमांक म्हणजेच फार्मर आय डी कार्ड हे अनिवार्य करण्याबाबतचा हा शासन निर्णय घेतलेला आहे. मित्रांनो, तर त्या अनुषंगाने शासनाद्वारे पुढील प्रमाणे या ठिकाणी निर्णय घेण्यात आलेले आहेत. तर कुठले निर्णय घेण्यात आलेले आहेत आपण या ठिकाणी बघूया. तर या ठिकाणी बघा मित्रांनो, कृषी विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या योजनेचा लाभाकरिता शेतकरी ओळखपत्र क्रमांक म्हणजेच फार्मर आय डी दिनांक 15/4/2025 पासून अनिवार्य करण्यात आलेला आहे. तर दिनांक 15/4/2025 पासून शेतकऱ्यांना शेतकरी ओळखपत्र क्रमांक म्हणजेच फार्मर आय डी कार्ड हे अनिवार्य करण्यात आलेलं आहे. कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांसाठी राबवण्यात येणाऱ्या सर्व योजनेसाठी शेतकरी ओळखपत्र क्रमांक अनिवार्य करण्यात आल्याने त्याबाबत सर्व संबंधित पोर्टल, संकेतस्थळ, ऑनलाईन प्रणाली इत्यादी सर्व संबंधित यंत्रणांशी समन्वय साधून आवश्यक त्या तांत्रिक सुधारणा करावयाची कारवाई आयुक्त कृषी यांनी करावी, अशी सुद्धा या ठिकाणी या शासन निर्णयामध्ये सांगण्यात आलेलं आहे. तर संबंधित सर्व ज्या काही वेबसाईट असतील, ज्या ऑनलाईन प्रणाली असतील, यांना कृषी कार्ड म्हणजेच फार्मर आय डी कार्ड हे जे आहे हे त्यांच्या पोर्टलवरती ऑनलाईन अनिवार्य करावं, यासाठीचा शासन निर्णय या ठिकाणी देण्यात आलेला आहे. मित्रांनो, शेतकरी ओळखपत्र क्रमांक आणि त्याच्याशी संलग्न डेटा म्हणजेच जमीन आणि त्यावर घेतलेली पिके ह्या कृषी विभागामार्फत वापरात असलेल्या विविध ऑनलाईन प्रणालीशी API द्वारे ॲग्रीस्टॅक ह्या प्रणालीशी जोडण्यासाठी आवश्यक कारवाई आयुक्त तथा संचालक भूमी अभिलेखन महाराष्ट्र राज्य पुणे व आयुक्त कृषी यांच्या समन्वय करावेत. जे शेतकऱ्यांनी अद्याप शेतकरी ओळखपत्र क्रमांकासाठी नोंदणी केलेली नाही, त्या शेतकऱ्यांना तातडीने सदर पोर्टलवर नोंदणी करण्याचा प्रस्ताव या ठिकाणी दिलेला आहे. तर तुम्ही CSC सेंटर किंवा क्षेत्रीय यंत्रणेच्या मदतीने तुम्ही तुमचा फार्मर आय डी जो आहे तो काढून घेऊ शकता. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण तुम्ही स्वतः आणि CSC केंद्रामार्फत सुद्धा कशा पद्धतीने फार्मर आय डी काढायचं आहे याविषयीची इन्फॉर्मेशन आपण या ठिकाणी बघूयात. तर मित्रांनो, सर्वात अगोदर मी तुम्हाला CSC केंद्राद्वारे या ठिकाणी फार्मर आय डी कशा पद्धतीने काढायचं हे बघूयात. त्या ठिकाणी सिंपली तुम्हाला लॉग इन विथ CSC ऑप्शन पाहायला भेटतं. सर्वात अगोदर ही जी वेबसाईट आहे याची लिंक मी तुम्हाला नेहमीप्रमाणे डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड केली आहे. त्या ठिकाणाहून तुम्ही डायरेक्ट या पेजवरती येऊ शकता. या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला सर्वात अगोदर CSC वाल्यांनी काय करायचं आहे, लॉग इन विथ CSC सिंपली याच्यावरती क्लिक करायचं आहे. याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर तुमच्या CSC लॉग इन करण्यासाठीचं ऑप्शन प्रोव्हाइड केलं जाईल. यामध्ये तुम्हाला
तुमचा CSC ID आणि तुमचा पासवर्ड या ठिकाणी टाकायचा आहे। दिलेला कॅप्चा कोड फिल करून साइन इन वरती क्लिक करायचं। साइन इन केल्यानंतर तुमच्यासमोर अशा पद्धतीचं पेज ओपन होईल। मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही दोन पद्धतीने आधार आयडेंटिफिकेशन करू शकता, यामध्ये OTP द्वारे आणि बायोमेट्रिक द्वारे। CSC VLE कडे बायोमेट्रिक असेल त्यांनी बायोमेट्रिक सुद्धा चूज करू शकता। त्या ठिकाणी मी बायोमेट्रिक चूज करत आहे, ज्यांच्याकडे बायोमेट्रिक नाही त्यांनी OTP वरती करायचं आहे। या ठिकाणी तुमचा आधार कार्डचा नंबर टाकायचा आहे। आधार कार्डचा नंबर टाकून झाल्यानंतर तुम्हाला सिंपली साईटला क्लिक करायचं आहे। तुमच्या बायोमेट्रिक वरती लाईट ऑन होईल, त्याच्यावरती तुम्हाला बायोमेट्रिक बोट लावायचं आहे आणि बायोमेट्रिक झाल्यानंतर तुमचं संपूर्ण डेटा या ठिकाणी ओपन होईल। यामध्ये तुम्हाला सर्वात अगोदर काय करायचं, तुमचा मोबाईल नंबर या ठिकाणी टाकायचा आहे। मोबाईल नंबर टाकल्यानंतर साईटला क्लिक करायचं। साईटला क्लिक केलं की तुमच्या रजिस्टर्ड जो तुम्ही आता मोबाईल नंबर टाकला होता त्या मोबाईल नंबरवरती OTP येईल। तो OTP तुम्हाला ह्या दिलेल्या बॉक्समध्ये एंटर करायचा आहे। त्यानंतर तुम्हाला व्हेरीफाय OTP वरती क्लिक करायचं आहे। OTP व्हेरीफाय झाल्यानंतर तुम्ही हवा असेल तर तुमचा ईमेल ID टाकून व्हेरीफाय करू शकता। खाली स्क्रॉल करायचं, या ठिकाणी तुमचं नाव म्हणजेच फार्मरचं नाव या ठिकाणी आलेलं असेल, फार्मरचं नाव लोकल लँग्वेजमध्ये या ठिकाणी टाकायचं आहे। त्यानंतर तुमची कॅटेगरी कुठली ती कॅटेगरी या ठिकाणी चूज करायची आहे। त्यानंतर खाली स्क्रॉल करायचं, या ठिकाणी तुमच्या फादरचं नाव लोकल लँग्वेजमध्ये टाका, नाही टाकलं तरी चालतं। त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला न्यू बिझनेस या ठिकाणी येस वरती क्लिक करायचे। त्यानंतर खाली स्क्रॉल करून त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला रेसिडेन्शियल डिटेल्स विचारले जाते, यामध्ये तुम्हाला तुमचा लोकल लँग्वेजमध्ये ॲड्रेस या ठिकाणी टाकून घ्या। त्यानंतर तुमच्या या ठिकाणी विलेज कुठला आहे ती विलेज या ठिकाणी तुम्हाला टाकून द्यायची। जर तुमची या ठिकाणी विलेज येत नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे, विलेज जर येत नसेल, आता त्या ठिकाणी माझी विलेज आलेली आहे, जर तुमची विलेज येत नसेल तर तुम्हाला या ठिकाणी इन्सर्ट लेटेस्ट रेसिडेन्शियल डिटेल्स हे ऑप्शन पाहायला भेटतं। काही वेळेस काय होतं, तुमच्या आधारनुसार पत्ता वेगळा असतो, तुमचं राहतं गाव वेगळं असतं, त्यावेळेस सुद्धा तुम्ही या ठिकाणी इन्सर्ट लेटेस्ट रेसिडेन्शियल डिटेल्सवरती क्लिक करून तुम्ही या ठिकाणी डिस्ट्रिक्ट, तालुका आणि तुमचं विलेज चूज करून पिनकोड टाकून घ्यायचा आहे। तर ठीक आहे, अशा पद्धतीने ही माहिती टाकून घ्या। त्यानंतर खाली स्क्रॉल करायचे, या ठिकाणी तुम्हाला लँड ओनर डिटेल्स विचारले जाते, या ठिकाणी ओनरवरती क्लिक करायचे। त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला लँड डिटेल्स फिच करून घ्यायची। त्यासाठी काय करायचं, तुम्हाला या ठिकाणी फिच लँड डिटेल्सवरती क्लिक करून या ठिकाणी तुम्हाला डिस्ट्रिक्ट चूज करायचं आहे। त्याचबरोबर या ठिकाणी तुमचा तालुका चूज करा। त्यानंतर तुमचं ज्या गावामध्ये शेत जमीन आहे त्या गावाचं या ठिकाणी चूज करायचे। त्यानंतर तुमचा या ठिकाणी सर्वे नंबर या ठिकाणी टाकायचा आहे। त्यानंतर बाजूला क्लिक करायचे। बाजूला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी सबमिटचं ऑप्शन पाहायला भेटतं। सबमिटवरती क्लिक करून या ठिकाणी तुमच्या सर्वे नंबरमध्ये असणाऱ्या सर्व या ठिकाणी लोकांची नाव येतील, त्यामध्ये तुमचं जो नाव असेल ते तुम्ही या ठिकाणी चूज करा। त्यानंतर या ठिकाणी सिलेक्टवरती क्लिक करून या ठिकाणी खाली स्क्रॉल करून सबमिटवरती क्लिक करायचे। अशा पद्धतीने तुमचा सगळे सर्व नंबर या ठिकाणी येतील। त्यानंतर व्हेरीफाय ऑल लँड वरती क्लिक करायचे। त्यानंतर खाली स्क्रॉल करून या ठिकाणी रिव्ह्यू वरती या ठिकाणी क्लिक करायचे आणि त्यानंतर खाली स्क्रॉल करून या ठिकाणी फार्मर कन्सेंट जे ऑप्शन आहे त्यामध्ये दिलेल्या सगळ्या बॉक्सवरती टिक करायचे। दिलेल्या सगळ्या बॉक्समध्ये टिक करून या ठिकाणी सेव्ह किंवा इथं सगळ्यांनी सबमिटचं ऑप्शन सबमिटवरती क्लिक करायचं। अशा पद्धतीने तुम्ही तुमचं जे फार्मर ID कार्ड आहे ते काढू शकणार आहात। त्यानंतर तुम्हाला एक डाउनलोडचं ऑप्शन येईल, तुम्ही डाउनलोड करायचे। फार्मर ID क्रमांक तुम्हाला 2 ते 3 दिवसामध्ये तुमच्या मोबाईलवरती SMS द्वारे कळवण्यात येईल आणि कार्ड आणखीन पोस्टने येतील किंवा तुम्हाला डाउनलोडचं ऑप्शन येईल। या संदर्भाची इन्फॉर्मेशन या ठिकाणी दिलेली नाही। तर ज्यावेळेस मी याच्या संदर्भातली इन्फॉर्मेशन येईल नक्की मी चॅनलवरती त्या संदर्भातला सविस्तर व्हिडिओ अपलोड करेल। आता हे झाले CSC थ्रू कसं तुम्ही कार्ड काढू शकणार आहेत। आता विदाउट CSC थ्रू कसं कार्ड काढायचे यासाठी आपण यामध्ये या ठिकाणी बघूयात। तर विदाउट CSC ID तुम्ही स्वतः फार्मर सुद्धा हे कार्ड तुम्ही काढू शकणार आहे। त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, होम पेजवरती आलात, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तुम्हाला माहितीच आहे। होम पेजवरती आल्यानंतर तुम्हाला काय करायचं, या ठिकाणी फार्मर सिंपल याच्यावरती क्लिक करायचे। त्यानंतर क्रिएट न्यू युजर अकाउंट या ठिकाणी ऑप्शन पाहायला भेटतं, याच्यावरती क्लिक करायचे। यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचा आधार नंबर टाकायचा आहे। त्यानंतर तुमच्या रजिस्टर्ड आधार नंबरला जो लिंक असणारा मोबाईल नंबर आहे त्यावरती OTP येईल। OTP आल्यानंतर OTP व्हेरीफाय करून तुम्हाला ॲक्सेप्टवरती क्लिक करून या ठिकाणी सबमिटवरती क्लिक करायचं आहे। सबमिटवरती क्लिक केलं की बाकीची सगळी प्रोसेस मागाची आपण CSC थ्रू सांगितली होती सेम ॲज इट इज सेम प्रोसेस असणार आहे। तर आशा करतो मित्रांनो तुम्ही तुमच्या स्वतःहून सुद्धा या ठिकाणी काढण्याची प्रोसेस तुम्हाला त्या CSCच्या व्हिडिओवरनं लक्षात आलेली असेल आणि CSC बांधवांना सुद्धा या ठिकाणी फार्मर ID कार्ड कशा पद्धतीने काढायचं हे व्यवस्थित समजलं असेल। तर आशा करतो तुम्हाला सगळी काही माहिती व्यवस्थित समजली असेल। जर तुम्हाला दिलेली माहिती आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, त्याचबरोबर व्हिडिओला होईल तेवढं शेअर करा, म्हणजे ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचेल। भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।